पावसाळा सुरू होण्यापूर्वी पिंपळनेरकरांना सुविधा पुरविण्यात याव्यात। सविस्तर वृत्त। पिंपळनेर शहरात पावसामुळे गावातील होणाऱ्या समस्यांची सुविधा करावी म्हणून प्रशासनाला निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात शहरातील विविध समस्या नमूद करण्यात आल्या। नवीन वसाहतीत बस स्टँड पासून मोर्यानगर, माऊलीनगर, राजे पार्क, संभाजीनगर, सुमननगर ते तगरवंशीय नगर पर्यंत बऱ्याच ठिकाणी कच्चा रस्ता असल्यामुळे नागरिकांना पाऊस पडल्यावर वाहतुकीस व रहदारीला त्रास होतो। त्यासाठी आजपासून रस्त्याची दुरुस्ती करावी। बस स्टँड ते जेटी पॉइंट पर्यंतचा रस्ता माती आणि मुरमाने दुरुस्त न करता सदर रस्ता खडी व डांबरने दुरुस्त करण्यासाठी MSRDC किंवा संबंधित प्रशासनाला आपल्यामार्फत पत्रव्यवहार करण्यात यावा। गावातील वॉटर सप्लायचे पिण्याचे पाणी पिण्यायोग्य नाही, पाण्याचे शुद्धीकरण करावे। गावातील काही ठिकाणी सार्वजनिक संडास व मुतारींमध्ये लाईटची सुविधा नाही तरी त्याची व्यवस्था करण्यात यावी। शहरातील कॉलनीमध्ये रस्ते व्यवस्थित नाही, कचरा व्यवस्थापन नाही, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे। नळाला अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे। त्वरित नळाला शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत चालू झाला पाहिजे असे अनेक मुद्दे या निवेदनात सादर करण्यात आले। सदर निवेदनावर पांडुरंग सूर्यवंशी, अविनाश पाटील, महेश पाटील, प्रकाश पाटील, प्रताप पाटील, सतीश पाटील, कैलाश सूर्यवंशी, अरुण शेळके, किशोर चौधरी, मोहन बोदाणी, महेश वाघ, बाबा शेख, ज्ञानेश्वर पगारे, अब्रार शेख, पत्रकार विशाल गांगुर्डे, पत्रकार सुभाष जगताप, पत्रकार शिवप्रसाद शेवाळे इत्यादींच्या सह्या आहेत। नगर परिषद झाल्यामुळे सध्या प्रशासकीय काम चालू आहे। गावातले कोणीही पदाधिकारी सध्या या संस्थेवर नाही, म्हणून आम्ही या आपल्या गावाचे जे प्रशासक आहेत पाटील साहेब यांना गावातील काही समस्या होत्या, त्या समस्यासाठी आम्ही सर्व गावातील गावकरी निवेदन देण्यासाठी आज आलो आहोत। गावातील प्रमुख मागणी अशी आहे की जे पाणी येत आहे ते दूषित येते, त्याच्यापासून काही आजार होऊ नये म्हणून त्याची काळजी घेण्यात यावी। पिंपळनेर जो स्टँडपासून तर जेटी पॉईंटपर्यंत जो रस्ता आहे हा रस्ता वादग्रस्त म्हणजे न्यायालयीन चालू आहे, परंतु आम्हाला त्या न्यायालयाशी काही बोलणं नाही। जो डागडुजी आहे फक्त तो मुरुम किंवा मातीने करू नये, डांबर किंवा खडीने करावा। संबंधित जो अधिकारी असेल, जो प्रशासकीय माणूस असेल किंवा ज्याच्याशी आपल्याला MSRDC असेल त्यांच्याशी बोलून किंवा मीटिंग लावावी। तसेच गावातले जे नवीन वसाहत आहे, नवीन वसाहतमध्ये आता पाण्यामुळे रस्त्यांची फार अडचण होऊ शकते, तर त्याची सुविधा आतापासूनच रस्त्यांची झाली पाहिजे, जेणेकरून रहदारीला वाहतुकीला अडथळा होणार नाही। महत्त्वाचा विषय असा आहे की साहेबांना गावातील काही लोकांची अजून ओळख झालेली नाही, परंतु त्यांना ज्या अडचणी येतात गावातील समस्या सोडवायला, तर त्यांनी कोणालाही त्यांना जे वाटेल त्या पदाधिकाऱ्यांना म्हणा, पुढारींना म्हणा किंवा ज्या माणसांना ज्याची आवश्यकता असेल आम्हालाच बोलवा किंवा आमच्यापैकी कोणाला बोलवा असं आमचं अजिबात म्हणणं नाही आहे। ज्याला वाटेल त्याची गरज असेल त्यांना बोलवावं, एखादं मीटिंग बोलवावी आणि त्या निमित्ताने आपल्या गावातील म्हणजे चांगली व्यवस्था कशी राहील, कामं कसे होतील एवढीच आमची मागणी आहे। तरी आमची कृपया त्या साहेबांनी आमची विनंती मान्य करावी आणि आमचे निवेदन स्वीकारून आम्हाला न्याय द्यावा।